आज आपण एका मुसळीच्या पॅकेटचं लेबल पाहूया। या मुसळीमध्ये मिलेट्स, ज्वार, रागी, ओट्स, व्हीट फ्लेक्स, नट्स, सीड्स आणि काही ड्रायफ्रुट्स आहेत। म्हणजे होल ग्रेन नट्स आणि सीड्समुळे यामध्ये फायबर आणि काही प्रमाणात हेल्दी फॅट्स मिळतात। पण आता एक महत्त्वाची गोष्ट, पॅकेटवर 100 ग्रॅममध्ये 10 ग्रॅम प्रोटीन आहे। म्हणजे साधारण 50 ग्रॅम मुसळी घेतली तर फक्त 5 ग्रॅम प्रोटीन मिळेल। म्हणून याला मी थेट हाय प्रोटीन ब्रेकफास्ट म्हणणार नाही। पण जर यामध्ये 200 ml दूध घातलं तर दुधातून आणखी साधारण 6 ते 7 ग्रॅम प्रोटीन मिळू शकतं। म्हणजे संपूर्ण ब्रेकफास्टमधून अंदाजे 11 ते 12 ग्रॅम प्रोटीन मिळालं। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, 50 ग्रॅम सर्विंगमध्ये साधारण 8 ग्रॅम ॲडेड शुगर येते। त्यामुळे मिलेट्स, नट्स आणि सीड्स, ओमेगा 3 हे शब्द पाहून हे कम्प्लिटली हेल्दी किंवा शुगर फ्री आहे असं समजू नका। नेहमी न्यूट्रिशन लेबल आणि इन्ग्रेडियंट्स लिस्ट दोन्ही वाचा। जर तुम्हाला सकाळी क्विक आणि कन्व्हिनियंट ब्रेकफास्ट हवा असेल तर 50 ग्रॅम मुसळी आणि 200 ml दूध हा एक चांगला पर्याय होऊ शकतो। पण तुमचा गोल फॅट लॉस किंवा मसल बिल्डिंग असेल आणि प्रोटीन रिक्वायरमेंट जास्त असेल तर एवढ्या ब्रेकफास्टवर थांबण्यापेक्षा प्रोटीन आणखी वाढवणं जास्त चांगलं। उदाहरणार्थ दही, अंडी किंवा व्हे प्रोटीन यापैकी तुमच्या डाएटला जे योग्य आहे ते पर्याय जोडू शकता। म्हणून लक्षात ठेवा, पॅकेटवर मिलेट किंवा हेल्दी लिहिले म्हणून ते लगेच हेल्दी ठरत नाही। न्यूट्रिशन लेबल वाचा, सर्विंग साईज समजा आणि तुमच्या गोलनुसार ब्रेकफास्ट निवडा। अशाच प्रॅक्टिकल आणि न्यूट्रिशन माहितीसाठी पेजला फॉलो करा।